बुलेटिनमध्ये घेऊयात गावाकडच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा। जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव तालुक्यातील बिलखोड गावात मुसळधार पावसासह गारपीट झाली। मे महिन्यातील प्रचंड उकाड्यामध्ये पावसाच्या सरी कोसळल्या, त्यामुळे चाळीसगावकरांना काहीसा दिलासा मिळाला। पण या पावसामुळे भाजीपाला आणि फळबागांचं नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। जालना जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली। काही भागात गारपीट झाली, त्यामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला, तर बच्चे कंपनीने पावसाचा मनमुराद आनंद लुटला। अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली। दरम्यान हवामान विभागाने अहिल्यानगर जिल्ह्यात 3 दिवस येलो अलर्ट दिलाय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अचानक वादळी वाऱ्यासह गारपीट झाली। कन्नड, गंगापूर तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गारांचा पाऊस पडला। वैजापूर तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणामध्ये गारपीट झाली, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। कांदा, मका, ज्वारी आणि बाजरी या पिकांना याचा फटका बसला। मालेगावच्या ग्रामीण भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली, तर काही भागाला गारपिटीचा तडाखा बसलाय। या पावसामुळे कांदा पिकाचं नुकसान झालं आहे, शेतकरी संकटात सापडलाय। मनमाड शहराला पावसाने झोडपून काढलेला आहे। गारपिटीमुळे काढणीला आलेल्या कांद्याला फटका बसलाय, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। गोंदियामध्ये अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे। दरम्यान आमदार विनोद अग्रवाल यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली। यावेळी त्यांनी तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले। वर्धा जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे। सेलू तालुक्यातील गोंदापूर, कान्हापूर, नागापूर इथल्या शेतकऱ्यांचं गारपिटीनं नुकसान झालंय। पपई, तीळ, केळी, भाजीपाला पिकाला याचा फटका बसला। जळगाव जिल्ह्यात पाणी टंचाई निर्माण झाली आहे। दरम्यान शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावं यासाठी चाळीसगावमधील शेतकऱ्यांनी अनोखी शक्कल शोधून काढली। पाण्यासाठी शेतकरी गिरणा नदीच्या पात्रामध्ये बेकायदेशीर विहीर खोदतायत, त्यामुळे पाण्याची पातळी आणखी खोलवर जातीये। यवतमाळच्या पुसद तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। अनेक गावातील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते, तर अनेक गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागामध्ये सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना लोकांना करावा लागतोय। या गावांमध्ये पाटबंधारे विभागाच्या कोणताही प्रकल्प नाहीये, त्यामुळे इथल्या नागरिकांना पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावं लागतं। पाण्यासाठी होणारी परवड शासनाने थांबवावी आणि कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी इथल्या महिलांनी केली आहे। बीडजवळ असलेल्या खजाना विहिरीचं पाणी उन्हाळ्यातही कायम आहे। निजाम काळामध्ये बांधली गेलेली ही विहीर त्या काळी पाण्याचा स्रोत लक्षात घेऊन बांधली गेली होती। या विहिरीचं पाणी पातळी ही उन्हाळा असो किंवा पावसाळा कायम असते, तर मे महिन्यात सुद्धा पाणी पातळी कायम आहे। लोणावळ्यातील भुशी धरणाच्या पायऱ्यांची दुरावस्था झाली आहे, त्यामुळे लोणावळ्यातील स्थानिक नागरिकांनी भुशी धरण परिसरात पाहणी करून पायऱ्या त्वरित दुरुस्त करण्याची मागणी केली। तर पावसाळ्यापूर्वी या पायऱ्यांची दुरुस्ती न झाल्यास मावळ मनसेकडून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय। वाशिम जिल्ह्यातील पाणी प्रकल्पातील पाणी साठा तापमानामुळे मोठ्या प्रमाणामध्ये घटलेला आहे, त्यामुळे अनेक पाणी प्रकल्पांनी तळ गाठलाय। शेतकरी हा गाळ उपसा करून शेतामध्ये टाकतायत आणि पावसाळ्यापूर्वी प्रकल्पांची पाणी साठवण क्षमता त्यामुळे वाढणार आहे। प्रकल्पातील गाळ उपसल्याने पावसाळ्यातील पाणी मोठ्या प्रमाणामध्ये साठवून भूगर्भातील पाणी पातळी ही वाढणार आहे। जळगावात तापमानाच्या वाढत्या पाऱ्यामुळे अंजनी धरणातील जलसाठ्याचं मोठ्या प्रमाणामध्ये बाष्पीभवन होतंय। धरणामध्ये फक्त 31% इतकाच जलसाठा शिल्लक राहिलाय, त्यामुळे एरंडोल तालुक्यासह सर्व 12 गावांना भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावं लागणार आहे। तर पिण्याच्या पाण्याचे आवश्यक ते नियोजन करावं, असं आवाहन प्रशासनानं या पार्श्वभूमीवर केलंय। चंद्रपूरच्या WCL मधील काही कंपन्यांमध्ये बालकांकडून काम करून घेतल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या। या संदर्भात युवा सेनेनं केलेल्या तक्रारीनंतर महिला व बाल कल्याण विभागाच्या पथकानं कावेरी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर छापा टाकला। या कारवाई संबंधित कंपनीमध्ये बाल कामगार आढळलेले आहेत। या कारवाईत तर संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। नांदेड महापालिकेच्या शाळेत शिक्षकांच्या 30 जागा रिक्त आहेत। हे रिक्त पद भरण्याचा शासनाचा आदेश आहे, तरी सुद्धा भरती संदर्भात पालिकेने पवित्र पोर्टलवर जाहिरात टाकलेली नाही।
पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे नुकसान झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय. रायगडमधील श्रीवर्धन इथं मुजोर परप्रांतीयाला मनसैनिकांनी चांगला चोप दिला. परप्रांतीय कामगार स्थानिकांना दमदाटी करत असल्याच्या तक्रारी वारंवार येत होत्या. त्यानंतर मनसैनिक आक्रमक झाले. बीडमधील ज्ञानोबा उर्फ गोट्या गीतेचा रिव्हॉल्व्हर दाखवतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये तो दहशत पसरवताना दिसतोय. त्यामुळे मकोका लावावा अशी मागणी केली जाते. हापूस आंब्याचा शेवटचा हंगाम पुन्हा बाजारात दाखल झाला आहे. हापूसला आता 500 रुपये ते 600 रुपये प्रति डझन भाव मिळतोय. त्यामुळे आंबा व्यापारी समाधानी आहेत. यंदा हापूस आंब्याचा समाधानकारक फळ मिळालेले आहे. त्यामुळे बागायतदार सुद्धा आनंदी आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनारे मे महिन्याच्या सुट्ट्या सुरू झाल्यानं पर्यटकांनी बहरून गेले. देवगड वेंगुर्ला समुद्रकिनारी पर्यटक दाखल झालेत. पर्यटकांनी वॉटर स्पोर्टला पसंती दिल्याचं दिसतंय. केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आलंय. मात्र असं असतानाही मालेगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील 60% शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेत. पण 40% शेतकरी अद्यापही या योजनेपासून वंचित आहेत. छत्तीसगडमधील रानटी हत्तींची जोडी गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाली आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची गाडी रानटी हत्तींच्या जवळच बंद पडली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांची घाबरगुंडी उडाली. पण या हत्तींच्या घुसखोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. बारावीच्या परीक्षेचा निकाल अखेर जाहीर. निकालात यंदाही मुलींचीच बाजी. यंदाचा निकाल 91.88%. सोन्याच्या दरात अचानक मोठी घसरण. मागील 15 दिवसात तब्बल 9,000ची घसरण. सोन्याचे दर अजूनही घसरण्याची शक्यता. पीओपी गणेश मूर्तींवर कोर्टाकडून आज सुनावणी. कोर्टाच्या निर्णयाकडे गणेश मूर्तिकारांचं लक्ष. राज्यातील 2,997 प्रकल्पात 33% पाणी शिल्लक. 3,015 गावे. वाड्यांची तहान टँकर्सवर. पातळी आणखी खालावण्याची शक्यता. सोळा मॉल्सना अग्निशमनचा दणका. अग्निसुरक्षेच्या नियमांचे पालन न केल्याने नोटिसा. 3 ठिकाणचे पाणी आणि वीजही तोडली. जे सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी तारीख पे तारीख नको. बांधकामाच्या दिरंगाईबद्दल कंत्राटदाराला तंबी. ऑक्टोबरपर्यंत 2 विंगचं काम पूर्ण करण्याच्या सूचना. मे महिन्यात मेट्रो 9 मार्गिकेवर मेट्रो गाडीच्या होणार चाचण्या. दहिसर ते मीरा भाईंदर मधील नागरिकांचा प्रवास होणार सुखकर. लोणावळ्यातील भुशी धरणाच्या पायऱ्यांची दुरावस्था. पायऱ्या दुरुस्त न झाल्यास मनसेचा आंदोलनाचा इशारा.